आणि पुढच्या घडामोडीकडे पुणे महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी प्रशासन सज्ज झालंय। मतदान आणि मतमोजणीसाठी पुणे शहरात 30,000 निवडणूक कर्मचारी तैनात आहेत। पुणे महानगरपालिकेच्या 15 ठिकाणाहून मतदान साहित्याचं वाटप करण्यात आलं। पुणे शहरात एकूण 900हून अधिक संवेदनशील मतदान केंद्र आहेत। अशा संवेदनशील केंद्रांवर प्रशासनाची करडी नजर असणार आहे। मतदान पार पडणार आहे आणि 16 तारखेला लगेचच मतमोजणी देखील पार पडणार आहे आणि त्यासाठी पुणे महानगरपालिका प्रशासन सज्ज झालेलं आहे। आपण पाहू शकतो ज्या कर्मचाऱ्यांची मतदान आणि मतमोजणीसाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे त्या कर्मचाऱ्यांना आता ईव्हीएम मशीन्स सुपूर्द करण्यात आलेले आहेत आणि त्यांना जी काही केंद्र देण्यात आलेली आहे त्या केंद्रावरती त्यांना पोहोचण्याचे आदेश देखील आता देण्यात आलेले आहेत। उद्याची जी काही मतदानाची प्रक्रिया आहे ती सुरळीत आणि शांततेत पार पडण्यासाठी प्रशासनाकडून तशी व्यवस्था करण्यात आलेली आहे। काही तुरळक ठिकाणी ज्या काही घटना घडतील त्या ठिकाणी देखील प्रशासनाकडून एक वेगळी यंत्रणा पर्यायी व्यवस्था ही उभी करण्यात आलेली आहे। कॅमेरामन रोहित सम, योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। ठाण्यात विविध प्रभागांमध्ये समितीला ईव्हीएम मशीन आणि कंट्रोल युनिटचं वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे। तर आता मतदानासाठी प्रक्रिया सुरू झालेली आहे। साहित्य वाटप केलं जात आहे, केंद्र सज्ज केली जात आहेत, ईव्हीएम मशीन वाटण्यास सुरुवात झाली आहे। ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी आता मोठ्या प्रमाणात अधिकारी वर्गांना आता ईव्हीएम मशीन आणि कंट्रोल युनिट देण्यात येणार आहे। पाहायला गेलं तर या ठिकाणी आता मोठ्या संख्येने प्रभाग समिती ज्या पद्धतीने आहे त्या प्रभाग समितीमध्ये आता मतदानासाठी ज्या ईव्हीएम मशीन असणार आहे त्या ईव्हीएम मशीनचं वाटप सुरक्षितरित्या या ठिकाणी होणार आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे। प्रत्येकाला या ठिकाणी निवडणूक अधिकारी त्यांच्या क्षेत्रामध्ये मशिनरी जी आहे ती कंट्रोल युनिट असेल या ईव्हीएम मशीन हे देण्यात येणार आहे। आणि आमच्याकडे टोटल 20 झोन आहेत। 20 झोनमध्ये माझ्याकडे जवळजवळ 215 मतदान केंद्र आहेत आणि त्या मतदान केंद्रावरती आता आमच्याकडे पोलिंग ऑफिसर, प्रिसाइडिंग ऑफिसर आलेले आहेत। सकाळी त्यांना चहा नाश्ता पूर्ण दिलेला आहे। आता त्यांना ईव्हीएम मशीन देण्यात येणार, म्हणजे CU आणि BU कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट आणि इतर साहित्य घेऊन आता त्यांना आम्ही बसमध्ये बसवतोय आणि आता पोलिंग पार्टी डिस्पॅच होणार। नाशिक महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे। निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी मतदानाचं संपूर्ण साहित्य घेऊन बसमधून आपल्या नियोजित मतदान केंद्रांकडे रवाना झाले। राज्यातील सर्व महापालिका निवडणुकांसाठी उद्या मतदान पार पडणार आहे। नाशिक महानगरपालिकांच्या निवडणुका उद्या पार पडत आहेत आणि त्याच्यासाठीची प्रशासकीय तयारी पूर्ण झालेली आहे। आपल्याला सगळं मिळालेलं साहित्य घेऊन हे सगळे कर्मचारी अधिकारी आता आपापल्या मतदान केंद्रांवर या ठिकाणी रुजू होणार आहेत। उद्या सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानाची प्रक्रिया जी आहे ती या ठिकाणी सुरू होणार आहे। 1563 मतदान केंद्रांवर हे सगळे कर्मचारी अधिकारी जे आहेत ते आजपासूनच दाखल होणार आहेत। या सगळ्यांकडे वेगवेगळं साहित्य जे आहे ते देण्यात आलेलं आहे। ईव्हीएम मशीन्स आहेत, कंट्रोल युनिट्स आहेत, बॅनर्स आहेत आणि त्याचसोबत उद्या दिवसभर मतदान सुरू झाल्यानंतर लागणारं सगळं साहित्य जे आहे ते या ठिकाणी या सगळ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना देण्यात आलेलं आहे। आपलं हे सगळं साहित्य घेऊन हे कर्मचारी अधिकारी आता आपापल्या नियोजित असलेल्या मतदान केंद्रांवर जाणार आहेत। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। अमरावती पालिका निवडणुकीसाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झालंय। शहरातील वितरण केंद्रांतून ईव्हीएम आणि मतदान साहित्य मतदान केंद्राकडे जाण्यासाठी रवाना झालंय। अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता निवडणूक विभागाच्या वतीनं कर्मचाऱ्यांना जे आहे ते ईव्हीएमचं आणि बॅलेट पेपरचं वाटप केलं जात आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो या ठिकाणी अमरावती महानगरपालिकेच्या 22 प्रभागात एकूण 87 नगरसेवकांसाठी उद्या मतदान होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर प्रशासनाची तयारी पूर्ण या ठिकाणी झालेली आहे। जवळपास 661 उमेदवार अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात आहेत। जवळपास जर आपण पाहिलं तर 2000 पेक्षा अधिक पोलिसांचा संपूर्ण बंदोबस्त या निवडणुकीच्या निमित्तानं राहणार आहे। पूर्ण माहिती कर्मचाऱ्यांच्या वतीनं घेतली जात आहे। सोबतच ईव्हीएम मध्ये जर काही बिघाड असला तर याच ठिकाणी त्याच्यात सुधारणा देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून किंवा कर्मचाऱ्यांच्या वतीनं दिली जात आहे। उद्या मतदान किती टक्के होतं आणि मतदार कोणाला आशीर्वाद देतात, कोणाला निवडून आणतात हे मात्र 16 तारखेला करणार आहे। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती।